मी तुम्हाला सांगेन, चुकून सुद्धा कधी ग्रंथ वाचत नाही, कधी माळ घेऊन जप केलेला कुणीच मला बघितलेलं नसेल. पण तुम्ही जेवढा जप करत नाहीत त्याच्या पलीकडचं नाम मी दररोज, हे बोलायच्या नसतात गोष्टी, पण तुम्हाला घडवायचं आहे ना, म्हणून ते व्यक्त करावं लागतं, म्हणून सांगावं लागतं. जेवढं तुम्ही नामस्मरण करत नसाल त्याच्या कितीतरी पटीनं नामस्मरण आम्ही करतो. आणि म्हणून ते जे म्हणतात ना, जनाबाई म्हणते की धरीला पंढरीचा चोर, तसं आम्ही त्या गजानन महाराजांना पकडलं आहे. ते जाऊच शकत नाही माझ्याशिवाय कुठेही. बऱ्याच वेळा काही लोक विचारतात, महाराज ते खाली मंदिर होतं ना जुन्या घरी, ती मूर्ती इकडं कशी का आणली? मी म्हटलं, मी जिथे असेन तिथे महाराज येणार. का तर जिथे जाईल मी तिथे तो माझ्याबरोबर आहेच ना. अशी कुठली जागा नाही आहे की तो माझ्याबरोबर नाही आहे. त्याच्यामुळे तिथे असले काय, इथे असले काय, कारण मी माझ्या ते श्रद्धेत आहेत, माझ्या ते मनात आहेत, माझ्या ते चित्तात आहेत. मग चित्त जिथं जाईल ते गजानन महाराज तिथे असतील. अशा प्रकारचं ज्यावेळी तुम्ही देवाला समर्पित होता त्यावेळी तुम्हाला बाकी काही करण्याची गरज भासत नाही. ध्यानी मनी ध्यास एकच असला पाहिजे की तो आणि तो. मग भगवान कृष्ण सांगतात, मग तो मृत्यू समय जरी जवळ आला अर्जुना तरी घाबरायची गरज नसते. का? त्या मृत्यू समयी सुद्धा मी त्याला कव्हर करतो, मी त्याला कंट्रोल करतो. मला माहिती असतं त्यालाही माहिती असतं की या शरीराचं आयुष्य संपलेलं आहे, गॅरंटी कार्ड संपलेलं आहे, हा बल्ब कधी उडेल तो सांगता येणार नाही. पण जोपर्यंत तो बल्ब आहे तोपर्यंत त्याच्यातून प्रकाश जायचा, तोपर्यंत त्याच्यातून त्या ट्यूबमधून प्रकाश दिसत असतो. भगवंतानं त्या भक्ताला कव्हर केलेलं असतं पूर्णपणे आणि पूर्ण तयारी झालेली असते. बल्ब फाटकन उडाला म्हणजे बल्ब जो आहे त्या बल्बचा आवाज झाला, या बल्बमधली टंगस्टन नावाच्या धातूची जी तार असते ती तार तुटली की ताबडतोब ते जे चैतन्य आहे ते चैतन्यात जाऊन विलीन होतं. तसंच आहे की तो निष्ठावंत भक्त, ज्ञानी भक्त न देह ठेवला रे ठेवला की देह निश्चित पडतो आणि तो आत्मा जो आहे तो त्या परमात्म्यामध्ये विलीन होतो परत न येण्यासाठी. तोच दिवस शेवटचा गोड झाला हे समजायचं, लक्षात घ्या. त्या आपल्याला जी चिंता आहे ना, हे कसं शक्य आहे, आम्हाला शक्य आहे का? तर खरंच शक्य आहे, तुम्हाला शक्य आहे, बाकी कुणालाही शक्य नाही आहे. का? तर तुम्ही गुरुपुत्र आहात आणि गुरुपुत्राला अशक्य काही नसतं. ज्याचं गुरुवर प्रचंड प्रेम आहे. नुसतं प्रेम उपयोगाचं नाही, प्रचंड प्रेम पाहिजे. म्हणजे नुसती भक्ती म्हणजे भाव असून उपयोगाचा नाही, त्या भावामध्ये प्रेम आहे. तर गुरूंवर ज्याचं प्रचंड प्रेम आहे त्याला हे अशक्य कधीच नाही. तुम्ही जा ना तुमच्या घरी, काम धंदा करा ना, तुमचा नोकरी धंदा जो काय उद्योगधंदा आहे तो सगळा करत राहा. परंतु कुठेही असाल, काम जरी करत असाल, जनाबाई काय करते, शेणाच्या गोवऱ्या करत होती, पण ध्यान कुठे? विठ्ठलाकडे होतं. चोखोबा, मागच्या प्रवचनांमध्ये मी सांगितलं, दोन प्रवचनाच्या पूर्वी मी सांगितलेली गोष्ट आठवते का बघा. तर त्या चोखोबाने काय केलं की गडी म्हणजे बुरुजाची भिंत घालायचं काम करत होते. शरीर काम करत आहे, दगड वाहत आहे. मग आता तुम्हाला मनामध्ये कदाचित शंका येईल की ते एवढे महात्मे होते, मग त्यांना वेठ बिगार म्हणून का जावं लागलं? इथेच आपली चूक होते की मी एवढी देवाची भक्ती करतो पण माझी परिस्थिती अशी का? मागच्या जन्मामध्ये जे केलेलं आहे ते फेडणार कोण?
ते आपल्याला फेडायला पाहिजे ना. तसं चोखोबांचा जो आत्मा आहे त्यानं जे काही कर्म त्या देहामुळे केलं होतं त्याप्रमाणे त्यांना इथले भोग भोगावेच लागणार. रामकृष्ण परमहंसानं कॅन्सर का झाला? अभिमन्यू भगवान कृष्णाचा भाचा हा मग मृत्यू का आला त्याला? तो पण देवाच्या समोर. एवढा सखा अर्जुन, हा अर्जुन आहे, ह्या अर्जुनाचा शेवटी अंत का झाला? एवढंच काय, भगवान कृष्णाचा सुद्धा अंत झाला आहे. भगवान कृष्णाने शेवटी देह ठेवला आहे. एका पारद्यानं बाण मारला, तो भगवान कृष्णाच्या पायाला लागला आणि तिथे भगवान कृष्णाचं निर्वाण झालं. भगवान प्रभू रामचंद्रांनी सुद्धा देह ठेवलेला आहे. असं का? तर हे मागच्या जन्माचं जे गाठोड आहे ते भोगायचंच आहे आणि ते भोगूनच जायचं आहे. त्यामुळे मी एवढी भक्ती करतो, माझं असं का? तर हे मागच्या जन्माचं जे ऋण आहे ते फेडावं लागणार आणि पुढे परत जन्माला येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही सगळ्या प्रकारचे आनंद घ्या, पण तो आनंद घेत असताना एवढंच लक्षात ठेवा, हे माझ्या त्या परमात्म्यामुळे आहे. बस हेच भगवान कृष्णाला या कथेतून सांगायचं आहे किंवा उपदेश करायचा आहे. आता ह्याच्या पुढे मग अर्जुन अजून काय म्हणेल तो पुढच्या संत संघाला येऊन आपण ऐकायचं आहे. ते आपल्याला फेडायला पाहिजे ना. तसं चोखोबांचा जो आत्मा आहे त्यानं जे काही कर्म त्या देहामुळे केलं होतं त्याप्रमाणे त्यांना इथले भोग भोगावेच लागणार. रामकृष्ण परमहंसानं कॅन्सर का झाला? अभिमन्यू भगवान कृष्णाचा भाचा हा मग मृत्यू का आला त्याला? तो पण देवाच्या समोर. एवढा सखा अर्जुन, हा अर्जुन आहे, ह्या अर्जुनाचा शेवटी अंत का झाला? एवढंच काय, भगवान कृष्णाचा सुद्धा अंत झाला आहे. भगवान कृष्णाने शेवटी देह ठेवला आहे. एका पारद्यानं बाण मारला, तो भगवान कृष्णाच्या पायाला लागला आणि तिथे भगवान कृष्णाचं निर्वाण झालं. भगवान प्रभू रामचंद्रांनी सुद्धा देह ठेवलेला आहे. असं का? तर हे मागच्या जन्माचं जे गाठोड आहे ते भोगायचंच आहे आणि ते भोगूनच जायचं आहे. त्यामुळे मी एवढी भक्ती करतो, माझं असं का? तर हे मागच्या जन्माचं जे ऋण आहे ते फेडावं लागणार आणि पुढे परत जन्माला येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही सगळ्या प्रकारचे आनंद घ्या, पण तो आनंद घेत असताना एवढंच लक्षात ठेवा, हे माझ्या त्या परमात्म्यामुळे आहे. बस हेच भगवान कृष्णाला या कथेतून सांगायचं आहे किंवा उपदेश करायचा आहे. आता ह्याच्या पुढे मग अर्जुन अजून काय म्हणेल तो पुढच्या संत संघाला येऊन आपण ऐकायचं आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.